वर्धा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या न्याय मागण्यांना प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागले असून या अन्यायाविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाने एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले। दिनांक 6 तारखेला वर्धा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या आदिवासी बांधवांनी विशाल मोर्चा काढून आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले। वर्धा येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत एकात्मिक आदिवासी विकासाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्यात यावी ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे। आदिवासींचे शोषण करणाऱ्या आणि विकास कामात अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी समाज बांधवांनी केली आहे। या आंदोलनात एका विशिष्ट आदिवासी शेतकऱ्याच्या फसवणुकीचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आलाय। संबंधित शेतकऱ्याला त्याच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित ठेवणाऱ्या आणि त्याला फसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। उलट त्या शेतकऱ्यालाच हतबल अवस्थेत डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। आदिवासी समाजानं या कृत्याचा तीव्र निषेध नोंदविला असून दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ पदावरून मुक्त करावे अशी विनंती प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।